नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीने एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर टोटल 5 नवीन MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग्स म्हणजे एका प्रकारचे ॲग्रीमेंट साईन केले आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की या कंपनीने हे 5 नवीन MOU कोणासोबत साईन केले आहे आणि कशासाठी साईन केले आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही व्हिडिओचं हेडिंग वाचू शकता. गार्डन रिच शिपबिल्डर्स साइन 5 न्यू MOUs. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, GRSE म्हणजे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने सांगितले की शिपबिल्डिंग, पोर्ट अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर्स मध्ये की प्लेयर्स सोबत या कंपनीने 5 नवीन MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केले आहे. आणि मित्रांनो, चला आता आपण बघूया कोणत्या आहे त्या 5 कंपन्या ज्यांसोबत गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने 5 MOU साईन केले आहे. तर मित्रांनो, ही अपडेट आहे मागल्या वीकमध्ये सॅटरडेची 22 सप्टेंबर 2025 ची. तर मित्रांनो, कंपनीने दीनदयाल पोर्ट ऑथॉरिटी, सियामा प्रसाद मुखर्जी पोर्ट ऑथॉरिटी, इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अँड मॉडेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर असे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने टोटल 5 MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे ॲग्रीमेंट साईन केले आहे. आणि मित्रांनो, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग्स म्हणजे हे जे ॲग्रीमेंट आहे ते प्रोव्हाइड करणार आहे प्रोजेक्ट्सवर कोलॅबोरेशनसाठी फ्रेमवर्क, ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रीन अँड लो इमिशन व्हेसल्स, शिप रिपेअर, डेव्हलपमेंट ऑफ पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स आणि रोपवे कनेक्टिव्हिटी हे प्रोजेक्ट्स या MOU मध्ये इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर या MOU चा म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग्सचा म्हणजे एका प्रकारच्या ॲग्रीमेंट, तुम्ही याला पार्टनरशिप सुद्धा म्हणू शकता. आणि कंपनीने या पार्टनरशिप मागचे कारण सुद्धा सांगितले आहे. तर मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने सांगितले की या पार्टनरशिपचा उद्देश आहे इंडियाची शिपबिल्डिंग कॅपॅसिटीला बूस्ट देणे, तसेच गव्हर्नमेंटच्या मेरीटाईम अमृतकाल व्हिजनला सपोर्ट करणे आणि 2047 पर्यंत वर्ल्डच्या म्हणजे जगातील टॉप 5 शिपबिल्डिंग नेशन्समध्ये कंट्री म्हणजे इंडियाची पोझिशन आणणे या MOU म्हणजे पार्टनरशिपचे उद्देश आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत बघितले की गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने टोटल 5 MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग्स साईन केले आहे. तसेच हे पण बघितले की हे MOU कोणासोबत साईन केले गेलेले आहे आणि कशासाठी साईन केले गेलेले आहे. आणि मित्रांनो, आता आपण पुढे बघणार आहोत गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, सर्वात पहिले बघूया गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 74.50%, FISचे होल्डिंग आहे 5.33%, DISचे होल्डिंग आहे 1.81%,
आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 18.36%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे जून क्वार्टरचा क्वार्टरली रिझल्ट बघितला तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 1010 कोटी रुपयांनी 1310 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे 1642 कोटी रुपयांनी 1310 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 87 कोटी रुपयांनी 120 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 244 कोटी रुपयांनी 120 कोटी रुपये. आणि जर पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 2561 कोटी रुपये. या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 3593 कोटी रुपये आणि या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 5076 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 228 कोटी रुपये. या कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 357 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 527 कोटी रुपये. मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार गार्डन रिच शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.50% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 याचा अर्थ असा होतो की या कंपनीच्या प्रमोटर्सने लोन घेण्यासाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीने 5 नवीन MOU साईन केले आहे आणि ते 5 नवीन MOU कंपनीने कोणासोबत साईन केले आहे आणि कशासाठी साईन केले आहे आणि या ॲग्रीमेंट म्हणजे पार्टनरशिपचा उद्देश काय आहे हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.